खासदार नवनीत राणा हातात कमळ कधी घेणार असा प्रश्न अमरावतीकरांना पडलाय। गेल्या वर्षभरापासून प्रचार करणारा राणा दाम्पत्याचा प्रचार 4 दिवसांपासून थंडावलाय। अमरावतीमध्ये राणांच्या उमेदवारीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच फडणवीसांनी अमरावती भाजप लढवणार अशी घोषणा केली। त्यामुळे राणा दाम्पत्याचा जीव भांड्यात पडला असला तरी उमेदवार कोण हा प्रश्न कायम आहे। अमरावतीचे आम्हीच उमेदवार असा दावा करणाऱ्या नवनीत राणांचे प्रचार रथ हे असे पार्किंगमध्ये उभे राहिल्यानं अमरावतीमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार याची नुसतीच चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे। अजूनही नवनीत राणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला नाहीये। नवनीत राणांनी लक्ष्मीच्या हाती कमळच शोभून दिसतं असं वक्तव्य देखील केलं होतं। मी एनडीएची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानची पक्षाची खासदार आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील, रवीजी करतील, त्याच्यासोबत मी राहील। निवडणुकीच्या आधी प्रचाराचा धुरळा उडून देणाऱ्या राणा दाम्पत्याचा प्रचार निवडणूक जाहीर झाल्यानंतर अचानक थंड पडलाय। त्यातच नवनीत राणांचे प्रचार रथ पार्किंगला उभे राहू लागल्यानं अमरावतीचा नक्की उमेदवार कोण याची चर्चा आता नव्यानं सुरू झाली आहे। अमरावतीची जागा शिवसेनेकडे जाण्याच्या चर्चेनं अचानक जोर धरलाय। अकोल्यामध्ये आलेल्या फडणवीसांनी अमरावतीची जागा भाजपचीच असल्याचं सांगितल्यानं राणा दाम्पत्याचा जीव भांड्यात पडलाय। जो उमेदवार असेल तो भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढेल। नवनीत राणा तिथल्या सिटिंग खासदार आहेत। नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत। त्यांनी 5ही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे। पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते। देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीची जागा भाजपची असल्याचं सांगितलं असलं तरी उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यात ठेवलंय। अमरावतीचा महायुतीचा उमेदवार कोण याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये। अमरावतीचा उमेदवार देताना भाजप धक्का तंत्राचा अवलंब तर करणार नाही ना अशी शक्यता आता वर्तवली जाते। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।